HSRP ही नंबर प्लेट मित्रांनो तुम्ही बनवून घेतली आहे का? नाही घेतली तर लवकर बनवून घ्या. काय फायदे आहेत बनवून घेण्याचे? नाही बनवून घेतली तर काय तोटे आहेत? हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. नाही बनवून घेतली तर दंड किती बसणार? बनवून घ्यायची असेल तर कुठे बनवायची? कशी बनवायची? काही लोकांचं म्हणणं आहे आम्हाला या प्रोसेसबद्दल काहीही माहिती नाही. तर सर्व ही प्रोसेस तुम्हाला माहिती होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चला बघूया HSRP नंबर प्लेट विषयी. मित्रांनो, HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही नंबर प्लेट बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता सर्वांना बंधनकारक केलेलं आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या नियम 50 नुसार ही नेमप्लेट सर्वांना करणं बंधनकारक झालेलं आहे. बरोबर, ही नेमप्लेट बनवणं सर्वांना बंधनकारक झालेलं आहे. मित्रांनो, या नेमप्लेटचे काही वैशिष्ट्य आहेत. मित्रांनो, ही नेमप्लेट का बनवायची? या नेमप्लेटचे काही वैशिष्ट्य आहेत. वैशिष्ट्य काय आहेत? या नेमप्लेटमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर एक होलोग्राम येईल. जर तुम्ही नेमप्लेट चांगली बघितली असेल, कोणी नवीन गाडी आणली असेल तर त्या नवीन गाडीला आता वाहन वितरकांकडूनच नवीन नेमप्लेट बसवून दिल्या जाते. ती नेमप्लेट जर तुम्ही थोडीशी ऑब्झर्वेशन केलं तर त्या नेमप्लेटला एक होलोग्राम आहे. होलोग्राम असल्याच्या नंतर एक लेझर कोड आहे. एक लेझर कोड पण आहे त्या नेमप्लेटला. लेझर कोड असल्याच्या नंतर नॉन रिमुवेबल एक लॉक आहे, जे की हे लॉक काढता येत नाही. हे लॉक काढता येत नाही. आणि एक युनिक पिन नंबर आहे. त्याला युनिक पिन नंबर आहे. तो युनिक पिन नंबर आता फक्त जे नवीन HSRP ह्या नेमप्लेट येणार आहेत त्यांनाच तो मिळणार आहे. आणि ही नेमप्लेट बसवण्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जर ही नेमप्लेट बसवण्यासाठी गेलात तर ही नेमप्लेट आपले रेग्युलर जे स्क्रू असतात त्या स्क्रूमध्ये ही नेमप्लेट बसवल्या जात नाही. ही नेमप्लेट बसवण्याची एक वेगळी पद्धत आहे. तिचे स्क्रू वेगळे आहेत आणि तिला बसवण्याची एक थोडीशी टेक्निक वेगळी आहे. ही टेक्निक वेगळी का आहे? कारण जर उदाहरणार्थ तुम्ही समजून जा, जर तुमची गाडी कोणी चोरली आणि त्या गाडीचा दुरुपयोग करण्याचा जर प्रयत्न केला तर गुन्हेगार काय करेल? तुमची नेमप्लेट काढून एखादा अननोन नंबर तयार करेल आणि त्या गाडीला बसवण्याचा प्रयत्न करेल. पण तुमची नंबर प्लेट काढल्याच्या नंतर त्याला नवीन नंबर प्लेट तिथं बसवणं शक्य होणार नाही, कारण ती सिस्टम तुमच्या गाडीला नसणार. पण जर कोणी असा जुगाड करून ती नंबर प्लेट त्याने ती बसवली, एखादा गुन्हा पोलिसांच्या निदर्शनास आला तर मात्र पोलीस त्या नंबरवर स्ट्रेस करतील आणि त्याचा ओरिजिनल मालक कोण आहे हे बघतील. तिथं तुमचं नाव येईल आणि त्या गुन्हेगाराचं नाव येणार नाही. त्याच्यावरून पोलिसांना समजेल की ही गाडी चोरीची आहे. असा पण त्याच्यामध्ये एक फायदा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ही नंबर प्लेट लवकर डिटेक्ट केल्या जाते. आपल्या जुन्या नंबर प्लेटच्या तुलनेमध्ये लवकर डिटेक्ट होतात. तुम्ही दूर जरी असले ना तरी पण तिथं ह्या नंबर प्लेट कॅमेऱ्याच्या कक्षेमध्ये जर आल्या तर ह्या लवकर डिटेक्ट होतात. त्याच्यामुळे हे एक वैशिष्ट्य या नंबर प्लेटचं या ठिकाणी मानल्या जाते. मित्रांनो, केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या नियमानुसार आता बघा 10/4/2019 याच्या पूर्वी जेवढे वाहन होते 10/4/2019च्या पूर्वी ह्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे, बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणसाल 10/4/2019च्या नंतरच्या वाहनांचं काय? तर मित्रांनो, 10/4/2019 नंतर जेवढी वाहनं बाजारात आलेली आहेत, खरेदी केल्या गेलेल्या आहेत, तर ह्या वाहनांना HSRP ही नंबर प्लेट वाहन वितरकांकडून लावूनच दिल्या जाते. महाराष्ट्र शासनाने त्यांना बंधन घातलेलं आहे. 2019 नंतर तुमच्याकडे जेवढे लोक गाड्या घेतील त्या सर्व लोकांना तुम्ही ही नंबर प्लेट लावूनच द्यायची आहे. त्याच्यामुळं तो त्रास तुमचा वाचलेला आहे. पण 2019 पूर्वी जे जुने वाहन होते त्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट लावणं बंधनकारक झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाने ही नंबर प्लेट लावण्यासाठी 15 ऑगस्ट 2025ची मुदत दिली होती. परंतु आता इथे मुदतवाढ झालेली आहे. तारीख आहे 30 नोव्हेंबर 2025. 30 नोव्हेंबरपर्यंत नंबर प्लेट लावून घेणं हे आता बंधनकारक झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर लावली नसेल तर लवकर लावून घ्या. आता तुमचा साधा सरळ प्रश्न असेल की जर आम्ही नंबर प्लेट नाही लावली आणि आमची जुनीच नंबर प्लेट जर वापरली तर काय होईल? तर तुम्हाला सांगतो, तुम्ही जर ही नंबर प्लेट लावली नाही नवीन नियमानुसार आणि तुम्ही जर तुमची गाडी घेऊन
बाजारात गेलात, मार्केटला गेलात, शहरात गेलात फिरण्यासाठी आणि तिथे तुम्हाला जर पोलिसांनी अडवलं, साहजिकच आहे तुमच्या गाडीला नंबर प्लेट दिसणार नाही, त्याच्यामुळं तुम्हाला ते अडवतील. अडवल्याच्या नंतर तुम्हाला ते चौकशी करतील, तुम्ही नंबर प्लेट का लावली नाही. तुम्ही उत्तर देसाल की मी अप्लायच केलेलं नाही. त्याच्यामुळं सुरुवातीला फर्स्ट टाईम तुमची जर गाडी पकडली तर तुम्हाला 1,000 रुपयाचा दंड लावण्यात येईल. आता तुम्हाला वाटेल की 1,000 रुपयाचा दंड दिल्याच्या नंतर प्रश्न सुटला. प्रश्न इथे सुटला नाही मित्रांनो. परत तुम्ही नेक्स्ट टाईम परत शहरात गेलात आणि परत जर पोलिसांच्या तावडीत सापडलात तर आता बघा, अगोदर तुम्हाला 1,000 रुपये दंड लावला होता, परंतु आता ज्यावेळेस ते पूर्ण डाटा तुमचा काढतील आणि त्यांच्या लक्षात येईल की ही गाडी याच्या अगोदरसुद्धा पकडली होती, 8 दिवसा अगोदर, 10 दिवसा अगोदर, 1 महिन्या अगोदर ही गाडी पकडली होती आणि तिला आपण 1,000 रुपये दंड लावला होता. त्याच्यामुळं ही सेकंड टाईम आहे तुमची. पण आता सेकंड टाईमला तुम्हाला पकडल्यामुळं तुम्हाला 1,000 रुपये नाही मित्रांनो, तुम्हाला आता 5,000 रुपये दंड लागणार. आणि तुम्हाला वाटत असेल तर 5,000 रुपये भरल्यानंतर प्रश्न सुटेल, तरी पण प्रश्न सुटणार नाही. तिसऱ्या वेळेस तुम्ही परत जर मार्केटला गेले, शहरात गेले फिरण्यासाठी आणि परत पोलिसांच्या कचाट्यात सापडले तर तिसऱ्या वेळेससुद्धा तुमचा जुना डाटा काढला जाईल आणि त्यांच्या लक्षात येईल की ही गाडी 2 वेळेस पकडलेली आहे, परंतु अद्यापर्यंत यांनी HSRP नंबर प्लेट लावली नाही. त्याच्यामुळे आता थर्ड टाईमला तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड लावण्यात येईल. 10,000 रुपयाचा दंड लावण्यात येईल. आता हा प्रश्न इथे सुटत नाही. 10,000 रुपये दंड लावण्यात येईल. तुम्ही म्हणसाल फोर्थ टाईम पकडल्याच्या नंतर काय होईल? फोर्थ टाईम मित्रांनो तुम्हाला पकडल्याच्या नंतर तुमचे हे तिन्ही पण वेळेस चेक केलेली हा डाटा, तुम्हाला चेक केलेला हा डाटा त्यांच्या समोर येईल आणि चौथ्या वेळेस तुमची गाडी जमा करण्यात येईल पोलीस स्टेशनला. गाडी घेऊन गेल्याच्या नंतर तुमच्या गाडीचे सर्व अधिकार मोटार परिवहन विभागाकडे जातील आणि ते तुमची गाडी त्यांना पाहिजे त्याप्रमाणे ट्रीट करतील. अशी एक बातमी मोटार परिवहन विभागाकडून येत आहे की जर अशा प्रकारची गाडी आम्ही धरून नेली तर ती गाडी आम्ही स्क्रॅपला सुद्धा टाकू शकतो. सध्याला तरी याच्यावर कन्फर्मेशन काय आलं नाही, पण मोटार परिवहन विभागाकडून अशी एक बातमी येत आहे. आता इथपर्यंत तुम्हाला सर्व माहिती कळलेली आहे. आता काही जणांचा प्रश्न असेल की ही नंबर प्लेट मिळवण्यासाठी काय प्रोसेस आहे. आम्हाला तर काही प्रोसेसच माहीत नाही. मित्रांनो, प्रोसेस ही खूप सोपी, सरळ, साधी आहे. महाराष्ट्र शासनाने एक वेबसाईट जारी केलेली आहे. वेबसाईटचं नाव आहे transportmaharashtra.gov.in. transportmaharashtra.gov.in ही वेबसाईट आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये अनेक फेक वेबसाईटसुद्धा झालेल्या आहेत, परंतु तुम्ही त्या वेबसाईटकडे जायचं नाही. तुम्ही फक्त transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊनच रजिस्ट्रेशन करायचं आहे. ह्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर एक पेज ओपन होईल. अगदी 5 ते 6 स्टेप आहेत फक्त अप्लाय करण्यासाठी आणि त्या 5 ते 6 स्टेप तुम्ही अप्लाय केल्याच्या नंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. आता याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, ह्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट, याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत, आता आपण या जरा डॉक्युमेंटविषयी बघूया, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. सर्वात अगोदर मित्रांनो, तुमच्याकडे RC बुक असेल. हे RC बुक असणं खूप गरजेचं आहे, कारण त्या वेबसाईटमध्ये ज्या ज्या गोष्टी फिल करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी RC बुकमध्ये आहेत. त्याच्यामुळे RC बुक असणं हे खूप गरजेचं आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन की ज्यांच्याकडे RC बुक नाही ते कसा अप्लाय करू शकतात. काही लोकांचा प्रश्न असेल की आमची गाडी खूप जुनी आहे, माझ्याकडे RC बुक नाही, तर मी ही नंबर प्लेट कशी अप्लाय करू, तर व्हिडिओच्या शेवटी मी ते पण सांगणार आहे. त्याच्यामुळं सुरुवातीला तुमच्याकडं RC बुक असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्याच्या नावावरती गाडी आहे त्याचं नाव, साहजिकच आहे, माझ्या नावावर गाडी आहे, माझं नाव मला माहीतच असणार आहे. त्याच्यानंतर गाडीचा नंबर, गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर. आता काही लोकांना वाटत असेल की गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे काय, तर गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे आपल्या गाडीचा जो नंबर असतो MH XYZ 7145 वगैरे अमुक तमुक जे काय असेल तो आपल्या गाडीचा नंबर. त्याच्यानंतर चेसी नंबर एक लागतो. आपल्या गाडीचा चेसी नंबर असतो. RC बुकवर आहे, काळजी करण्याचं कारण नाही, चेसी नंबर लागतो. त्याच्यामुळं चेसी नंबर एक लागेल. इंजिन नंबर पण लागणार आहे, हा पण RC बुकवरच अवेलेबल आहे. इंजिन नंबर लागणार आहे. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर,
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कशासाठी? कॉन्टॅक्ट नंबरवर तुमचा एक OTP येईल, तो OTP सबमिट करावा लागतो आणि तुमची नंबर प्लेट रेडी झाल्याच्या नंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुमची नंबर प्लेट घेऊन जाण्याविषयी तुम्हाला संपर्क करतील. याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर लागणार आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, ठीक आहे सर, तुमचा व्हिडिओ आम्ही बघितला, आम्ही अप्लाय पण करू, पण सध्याला तरी आमच्याकडं नंबर प्लेट नाही, मग आम्ही काय करायला पाहिजे? सावधानतेसाठी आम्ही काय करायला पाहिजे? सर्वात अगोदर सांगतो, तुम्ही transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमची नंबर प्लेट बुक करा, तिथे नोंद करा. नोंद झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथून एक पावती मिळेल, ती पावती तुमच्याजवळ ठेवा आणि ज्यावेळेस तुम्ही ती गाडी घेऊन शहरामध्ये जासाल आणि पोलीस तुम्हाला पकडतील त्यावेळेस फक्त त्यांना ती पावती दाखवा. ज्यावेळेस तुम्हाला ते चौकशी करतील त्यावेळेस तुम्ही सांगायचं, सर मी नंबर प्लेटसाठी अप्लाय केलेलं आहे पण माझ्याकडे सध्याला नंबर प्लेट नाही. ते तुम्हाला म्हणतील तुमची पावती तुम्ही दाखवू शकता का? तुमची पावती तुम्ही दाखवा, ते तुम्हाला कसल्याही अडचणीत येऊ देणार नाहीत. साधं सरळ सोपं. नोंदणी करा, वेबसाईटवर जा आणि अगोदर नोंदणी करा. नंबर प्लेट येण्यासाठीचा लागणारा कालावधी कमीत कमी 15 ते 30 दिवसाचा आहे. 15 ते 30 दिवसामध्ये ही नंबर प्लेट तुम्हाला मिळू शकते. आता प्रश्न असेल की ही नंबर प्लेट कुठे मिळते? तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण या वेबसाईटवर जातो आणि पूर्ण डिटेल माहिती भरतो, ही सर्व माहिती फिल करतो, तिथं तुमचं रजिस्ट्रेशन होतं, तुम्हाला एक पावती पण येते त्याची रिसिव्ड म्हणून, आणि ती पावती आल्याच्या नंतर तिथे ऑप्शन आहेत बरेच. तुम्ही ज्या शहरामध्ये, ज्या सिटीमध्ये, ज्या तालुक्यात, ज्या गावात राहता त्याच्या जवळपास जे कोणी त्याचे डीलर असतील तिथे लोकेशन येतात की तुम्ही, उदाहरणार्थ मी XYZ सिटीमध्ये राहतो, तर माझ्यापासून हा डीलर XYZ डीलर जवळ आहे, तर मी तो ऑप्शन चॉईस करणार आणि तिथे सबमिट करणार. बस तुमच्या घरापासून जे काय 10 किलोमीटरवर, 15 किलोमीटरवर, 20 किलोमीटरच्या अंतरावर असतील लोक, ते डीलर तुम्ही निवडा, म्हणजे तुम्हाला नंबर प्लेट घेऊन येण्यासाठी त्रास होणार नाही. मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला माहिती समजली. आता दर काय लागणार आहेत याच्याविषयी थोडंसं आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुमच्याकडे मोटरसायकल आणि ट्रॅक्टर जर असेल तर त्याचे दर आहेत 450 रुपये. मोटरसायकल आणि ट्रॅक्टरसाठी आहे 450 रुपये दर. त्याच्यानंतर तुमच्याकडे 3 व्हीलर असेल, 3 चाकी वाहन जर असेल तुमच्याकडं, तर 500 रुपये तुम्हाला या प्लेटसाठी द्यावे लागणार आहेत. 500 रुपये. आणि त्याच्यावर इतर सर्व वाहनांना, 3 व्हीलरच्या वर सर्व वाहनांना 745 रुपये भरावे लागणार आहेत. 745 रुपये, 450 रुपये, 500 आणि 745 रुपये. तुमची गाडी कुठल्या व्हेकल क्लासमध्ये येते ह्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने हे दर ठरवलेले आहेत. आणि तुम्हाला सांगू इच्छितो मी, हे सर्व दर GST इन्क्लूड आहेत. याच्यासाठी वेगळा GST भरण्याची गरज नाही. GST लावूनच हे दर तुम्हाला सांगितलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो आणखी एक खूप मजेशीर बाब आहे. आता जे लोक अगोदर थोड्याशा फॅन्सी नेमप्लेट बनवायचे, दादा म्हणजे 141, नाना 9191, शान 914, डॉन 519, आता अशा प्रकारच्या नेमप्लेट कोणालाही तयार करता येणार नाहीत. ह्या फॅन्सी नंबर प्लेट, आणि ह्या नसायला पण पाहिजे. खरं जर बघितलं तर ह्या नसायला पण पाहिजे. सर्वांना नियम सारखेच आहेत. ह्या नेमप्लेट मित्रांनो बनवून काही लोक आपली चमकुगिरी करायची अगोदर की बघा आमच्याकडे हा नंबर आहे, तो नंबर आहे, असा आहे, तसा आहे. परंतु अशा प्रकारच्या नंबर प्लेट आता कुणालाही बनवता येणार नाहीत. दादा, नाना, शान, डॉन हे सर्व आता घरी महाराष्ट्र शासनाने बसवलेले आहे. आता राहिला महत्त्वाचा मुद्दा. आमची गाडी 2019च्या पूर्वीची आहे, पण त्याच्याही पूर्वीची आहे, खूप जुनी गाडी आहे, आमच्याकडे RC बुक नाही. तर मित्रांनो, अशा लोकांनी काय करायचं मी तुम्हाला आता सांगतो त्याचा उपाय. अशा लोकांनी तुमची जी गाडी आहे, गाडीचं जे हँडल आहे, हँडलच्या खालीच चेसी नंबर आहे. हँडलच्या खालीच चेसी नंबर आहे. नंतर दुसरा प्रश्न काय? इंजिन नंबर. इंजिन बघायचे, इंजिनवर पण इंजिन नंबर असतो. थोडीशी धूळ पडली असेल, थोडंसं ऑइल वगैरे टाका, थोडं स्वच्छ करा आणि इंजिनवर तुम्हाला इंजिन नंबर दिसेल. शेवटचे 5 डिजिट टाकावं लागतात, 5 अंक शेवटचे टाकावं लागतात. तेही 2 प्रश्न सुटले. आणि राहिलेले प्रश्न मग काय? गाडी कोणाच्या नावावर आहे? तर तुमच्या स्वतःच्या नावावर आहे, ते तर तुम्हाला माहीतच आहे. गाडीचा नंबर पण तुम्हाला माहीत आहे.
झाला चेसिस नंबर माहीत झाला तुम्हाला, इंजिन नंबर माहीत झाला, कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे असतोच, संपला प्रश्न. त्याच्यामुळं ज्यांच्याकडे RC बुक नाही अशा लोकांनी, बऱ्याच मला लोकांनी विचारलं सर आमच्याकडे RC बुक नाही तर मग आम्ही आता RC बुक कुठून मिळवायचं. काही गरज नाही RC बुक वगैरे मिळवण्याची. गाडीच्या खाली चेसी नंबर आहे, इंजिनवर इंजिन नंबर आहे, हाही प्रश्न तुमचा सुटेल. काही जणांचा प्रश्न असेल की आम्ही नंबर प्लेट बसवली आहे पण भविष्यात ती जर मोडली तर. मोडू शकते ना, काय अडचण नाही. भविष्यात जर ती मोडली तर काळजी करण्याचं कारण नाही. ही नंबर प्लेट तुम्ही बनवून घेऊ शकत नाही पण परत रजिस्ट्रेशन करून ती नंबर प्लेट तुम्ही मिळवू शकता. त्याच्यामुळे काय अडचण नाही, काळजी करण्याचं कारण नाही. मोडली तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे मित्रांनो 15 ऑगस्ट 2025 ही तारीख आता वाढून 30 नोव्हेंबर 2025 झालेली आहे. लवकरात लवकर आपली नंबर प्लेट बुक करा. कारण कसं आहे, नंबर प्लेट आपल्याकडे असली म्हणजे डोक्याला हेड्याक राहत नाही. कुठेही फिरा, कितीही दूर जा, कोणीही तुम्हाला कुठेही अडवणार नाही, काय प्रश्न करणार नाही. सांगितलेली वेबसाईट तुमच्या लक्षात आलेली आहे, transport.maharashtra.gov.in. फक्त ह्याच वेबसाईटवर जाऊन ही नंबर प्लेट तुम्ही अप्लाय करायची आहे. इतर फेक वेबसाईटवर जायचं नाही. हे मी अगोदरच तुम्हाला स्पष्ट करतो. अनेक फेक वेबसाईट तयार झालेल्या आहेत मित्रांनो, तिकडे जाऊ नका. transport.maharashtra.gov.in हीच वेबसाईट त्याच्यामध्ये ओरिजिनल आहे. आय होप मित्रांनो सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला HSRP बद्दल मिळाली असतील. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. HSRP बद्दल आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या माहितींची व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.